पालकमंत्री जयकुमार त्यांनी टीका केली. टीका करताना अत्यंत खालच्या भाषेत शिवराळ भाषेमध्ये त्यांनी टीका केली. काय उत्तर असणार? स्वयंघोषित विश्व प्रवक्ते संजय राऊत यांच्या अकलेची दिवाळखोरी निघालेली आहे. रोज उठून सकाळचा भोंगा वाजवायचा आणि या कृतीमुळं स्वतःचं पक्ष संपवण्याचं काम या विश्व प्रवक्त्यांमुळे होतंय. स्वतःची ग्रामपंचायत, स्वतःचं महानगरपालिकेतलं नगरसेवकाला त्यांना स्वतःला निवडून आणता येत नाही, स्वतःचं कर्तृत्व दाखवता येत नाही, कुठल्याही प्रकारची निवडणूक जनतेतनं निवडून जिंकता येत नाही. अशा व्यक्तींनी रोज उठून मोदीजींवरती, अमित शहा साहेबांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती बोलणं हे कुठेतरी लोकांना पचनी पडणारं नाहीये. शोले चित्रपटातील आसरानी प्रमाणे राजकारणातील आसरानी म्हणजे संजय राऊत आहेत. आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ अशी भूमिका त्यांची महाविकास आघाडीत राहिल्यामुळं सगळे महाविकास आघाडीतले पक्ष बाजूला गेलेले आहेत. राहिलेल्या त्यांच्या उभाटा पक्षातले आमदार खासदार सुद्धा सोडून गेलेले आहेत. कुठंतरी बाळासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या, उद्धव साहेबांवरती प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांच्या मध्ये जर काय खंत असेल तर ती संजय राऊत या नावाची आहे. या व्यक्तिमत्वामुळं संपूर्ण शिवसेना संपवण्याचा काम या व्यक्तीकडनं झालेलं आहे. राहिला प्रश्न त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर बोलले की त्यांची उंची नाही. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून अतिशय प्रभावी काम करतायत. आषाढीच्या वारीमध्ये 2 वर्ष त्यांनी केलेलं उल्लेखनीय काम, विशेषतः पक्ष वाढवण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पार पडली. अपक्ष निवडून येऊन 4 वेळा आमदार राहिलेले आहेत. सातारा असेल, सोलापूर असेल, माढा असेल, धाराशिव, सातारा, सांगली या प्रत्येक ठिकाणी भाजपचा नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, महानगरपालिका इतकंच काहीतरी विधान परिषदेच्या निवडणुकी सुद्धा जयकुमार गोरे साहेबांनी एकतर्फी जिंकून दाखवलेले आहेत. पक्ष कसं वाढवायचा याचा आदर्श संजय राऊतांनी जयकुमार गोरे साहेबांकडनं घेतले पाहिजे. आपण काय करतोय, आपल्यामुळं कुठंतरी ठाकरे परिवाराला तुम्ही अडचणीत आणण्याचं आजपर्यंत काम केलंय. बाळासाहेबांनी तुम्हाला सातत्याने आजपर्यंत भरभरून प्रेम देण्याचा प्रयत्न केलं, परंतु तुमची स्वतःची कुमत नगरसेवक म्हणून निवडून येण्याची सुद्धा नाहीये. तुम्ही राहत असलेल्या बूथवरती तुमच्या पक्षाला किती मतं पडलेत याचं आत्मचिंतन तुम्ही कुठेतरी केलं पाहिजे. माध्यमांना सांगायचं नेहमीच आहे की हे कट करू नका अशा पद्धतीने सांगणं हे कितपर्यंत योग्य वाटतं? सुद्धा संपादन देखील स्वतः बघा, मी तुम्हाला सांगतोय की त्यांची वैचारिक दिवाळखोरी झालेली आहे आणि त्यांच्या ह्या रोजच्या भोंग्यामुळेच कुठेतरी आपल्याला मान्य करावं लागेल की त्यांचा पक्ष संपलेला आहे. त्यामुळं शिवसैनिकांनाच वाटतंय की ठाकरे परिवारांनी यांना बाजूला केलं पाहिजे आणि महाराष्ट्राची एकीकडे संस्कृती सभ्यताचं वारंवार भाषणात उल्लेख करायचा आणि टीआरपी साठी आपल्याला कोणी विचारत नाही. आपल्या स्वतःचं अस्तित्व कुठेही राजकीय आपण दाखवू शकत नाही. त्यामुळं अशा प्रकारचं बेफाळ वक्तव्य करण्याचं काम त्यांच्याकडनं रोज सुरू आहे. कुठेतरी लोकांनी आता त्यांना दुर्लक्ष केलं पाहिजे आणि मला आपल्या माध्यमातून ठाकरे साहेबांना विनंती आहे की अशा बिनकामाच्या माणसाला आपण कुठेतरी बाजूला केलं पाहिजे आणि आपण संपादक म्हणून त्यांचा उल्लेख करताय त्या पदावरून सुद्धा त्यांना हाकलून दिलं पाहिजे. नाहीतर जसं पक्ष संपवलाय तसं त्यांनी वृत्तपत्र संपवण्याचे काम येणाऱ्या काही दिवसात करूच करतील. मी बोललो टीआरपी साठी कर्तृत्व स्वतःच कुठं राजकीय दाखवता येत नाहीये. कुठेही आमदार निवडून आणता येत नाही, खासदार निवडून आणता येत नाही, नगरसेवक निवडून आणता येत नाही, आपल्या मुळगावची ग्रामपंचायत निवडून आणता येत नाही. आपलं राजकीय यश कुठेही आपल्याला सिद्ध करता आलं नाही आणि स्वतःचं अपयश झाकण्यासाठी जी नाराजी प्रत्येक शिवसैनिकांमध्ये आहे, ठाकरे परिवारावरती प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये जी नाराजी आहे की संजय राऊतांच्या भूमिकेमुळं एकीकडे महाविकास आघाडीचं तुंतुणं वाजवताना आपण शरद पवार साहेबांच्या तुतारीचा पक्षाचा प्रवक्ता असल्यासारख्याची भूमिका मागच्या अनेक वर्षांमध्ये घेत राहायचं आणि त्यातनं आज जी काही महाराष्ट्रातली परिस्थिती राहिली आहे. म्हणूनच मी म्हणलं की शोले पिक्चरच्या आसराने जसं जेलर आहे तसं ही महाविकास आघाडीतल्या आसरांनी आहेत. सगळे आजूबाजूला निवडून गेलेले आहेत आणि महाग स्वतःच्या पक्षातले आमदारही खासदार राहिलेले आहेत आणि त्यांनी किमान ज्या माणसांचे कर्तृत्व आहेत, मोदी साहेबांनी भाजपला 15 वर्ष एक हाती सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणून दिली. अमित भाईंच्या माध्यमातून भाजप
देशात राज्यात कशा पद्धतीने काम करतोय आणि आपण ज्या जयकुमार गोरे साहेबांवरती बोलतोय ते अपक्ष निवडून येतात आणि त्यानंतर 4 वेळा त्यांच्या मतदारसंघात एकतर्फी निवडून येताना फक्त मतदारसंघापुरतं नाही तर सोलापूर महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, माढा असेल, धाराशिव असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा प्रत्येक ठिकाणी पक्ष आदेश पाळून पक्षाची जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे काम करण्याचं काम जयकुमार गोरेंनी केलेलं आहे. त्यामुळे संजय राऊतांनी किमान जयकुमार गोरेंची बराबरी करू नये, त्यांनी आपल्या बूथवरच्या कार्यकर्त्यांशी सामना करावा. पद्धतीची वक्तव्य केलेली आहे. तर राजकारणामध्ये मोठ्या नेत्यांबद्दल अशा पद्धतीची खालच्या दराची वक्तव्य करण्याची पद्धत योग्य आहे. आपल्याला टीआरपी मिळावं एवढंच त्यांची भूमिका आहे. अकलेची दिवाळखोरी निघालेली आहे हेच यासाठी मिळेल. कुठेतरी ठाकरे साहेबांनी त्यांच्यावरती अंकुश लावणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात ते जर नाही घडलं तर आहे ते पण अस्तित्व संपून जाईल. खरं तर हा विषय जो आहे तो मुख्यतः जे अभिजित टिपके आहेत त्यांच्यावरती भाष्य करताना निघालेला होता. कारण की जी ठाकरेंची सेना आहे त्यांचा पक्ष जो आहे तो आता येणाऱ्या काळात अभिजित टिपके चालवतील असे जयकुमार गोरे म्हणाले होते. त्याच्यानंतर हा सगळा विषय निघालेला होता. आता संजय राऊतांची भूमिका अशी झालेली आहे की त्यांना ठाकरे नावापेक्षा दिपके नाव मोठं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे वैचारिक गोंधळ झालेला आहे. त्यामुळे आपला पक्ष ठाकरेंच्या नावावरती चालवायचा का दिपकेंच्या नावावरती चालवायचा हा प्रश्न विचारणं काय गैर नाहीये. ज्या ठाकरे नावाला 60 वर्ष मागच्या महाराष्ट्राने प्रेम केलेलं आहे त्या नावापेक्षा जर ह्यांना दिपके मोठं वाटत असेल तर स्वाभाविक आहे कोणी त्याबाबतचे प्रश्न विचारणारच आहे करून. त्यामुळं आपण उत्तर देताना आपण आपल्या वैचारिक सभ्यतेने द्यायचं, राजकीय अभ्यासातनं द्यायचं का अशा पद्धतीने वाईट वक्तव्य करून द्यायचं, ही त्यांची वैचारिक दिवाळखोरी निघाल्यामुळे त्यांच्याकडे या गोष्टी होत आहेत. विमान सेवा आजपासून पुन्हा एकदा सुरू होते. मधल्या काळात एक खंड पडला. काय माहिती सोलापूरची एक बैठक अधिवेशनाच्या काळात मुंबईमध्ये झाली होती. ती प्रामुख्याने उड्डाणपुलासंदर्भात आणि सोलापूरच्या विमानसेवा आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भात होती. त्यावेळेस मी आणि पालकमंत्री साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास असं आणून दिलं होतं की स्टार एअर्सला आपण VGF गॅप फंडिंग दिलेलं असताना, RS दिलेलं असताना त्यांनी ही विमानसेवा चुकीचं कारण देऊन बंद केलेलं आहे. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिलं होतं दीपक कपूर साहेबांना की संबंधित कंपनीशी चर्चा करावी आणि ते ऐकले तर ठीक आहे, तर त्यांना कराराचा भंग केला म्हणून नोटीस द्यावी आणि त्याही पलीकडे जरी त्या कंपनीची तयारी आहे तर पुढची कायदेशीर प्रक्रिया करून सोलापूरची विमानसेवा प्राधान्याने सुरू करावी. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये कंपनीने सुद्धा प्रतिसाद दिला. आज मुंबईची सेवा सुरू होते. लवकरच मुख्यमंत्री साहेबांना पालकमंत्री साहेब बोलून गोव्याची विमानसेवा पूर्ववत करणे, त्याचबरोबर नवी मुंबई एअरपोर्ट जे आता नव्याने सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी स्लॉट उपलब्ध घेऊन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. तिरुपतीची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याही स्लॉटला उडानच्या योजनेतनं स्लॉट मिळण्यासाठी सुद्धा आपण पालकमंत्री साहेब आपण सगळेजण पाठपुरावा करतोय. त्याही विमानसेवा सुरू होतील. मला सोलापूरकरांचे आभार मानायचे की आपण विमानसेवेला अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी देत आहे. आजची विमानसेवा जवळपास फुलच असल्यासारखी आहे. येणाऱ्या काळात सुद्धा आपण या विमानसेवेला प्रतिसाद द्यावा अशी मी सोलापूरकरांना विनंती करतो. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.